वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील तहसील कार्यालय परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली। यामध्ये तहसील कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागातील मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जळाली। आगीत दुय्यम निबंधक कार्यालय, रेकॉर्ड रूमचेही मोठे नुकसान झाले आहे। पहाटे अंदाजे 3:30 वाजताच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली। आर्वी येथे पोलीस ठाण्यालगत असलेल्या तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचं पहाटेच्या सुमारास 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली। ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं। आर्वी, पुलगाव, आष्टी इथल्या अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। आगीत दुय्यम निबंधक कार्यालय, रेकॉर्ड रूम तसेच इतर काही कार्यालयातील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जळाली। संजय गांधी निराधार योजना विभागातील बहुतांश रेकॉर्ड सुरक्षित हलविण्यात यश आलं। इमारतीवरील टिनाचे छत तोडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, ठाणेदार गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी आदी घटनास्थळी होते। तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच कार्यालयात धाव घेत रेकॉर्ड काढण्यासाठी धावपळ केली। आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।